नमस्कार मित्रांनो, देव माणूस मधला अध्याय 28 ऑगस्ट भागामध्ये गणपती उत्सव मिरवणुकीची सगळी तयारी होते. जिथं गाणी लावायला लागतो पण गाणी काय लागत नाही. आता सगळा गोंधळ चालू असतो. तेवढ्यात बँडचा आवाज येतो. सगळे बघायला लागतात तर मार्तंड जामकर येत असतो. आप्पा म्हणतात, तुम्ही कोण? तुम्हाला काय सुपारी दिली काय? मार्तंड म्हणतात, जिथे कमी तिथे आम्ही. गोपाळ म्हणतो, बरं झालं आलात, चला चला. आता मिरवणूक वाजत गाजत जाते. फुलाबाई म्हणते, लाले गणपतीला ओवळून घे. आता रंजीला खुन्नस येते. रंजी म्हणते, श्यामे तू पण ओवळ. मार्तंड म्हणतात, 1500 रुपये झाले. आप्पा म्हणतात, कसले? तो वाजवायचे? आप्पा करतात, हां? अरे तुला काय याड लागले का? कामाला लुटायला आलाय तू? गावातल्या पोरांच्या हातावर 500 रुपये टेकवले ना, मंडळाचं सामान पण घेऊन येतात आणि अख्खं लगीन वाजवत्यात. आणि तू इथून इथवर आला आणि लगेच 1500 मागतोय. मार्तंड म्हणतात, 1500 रुपये द्या. आप्पा म्हणतात, आम्ही काय तुला बोलवलं नव्हतं आमच्या गणपतीसमोर वाजवायला ये? मार्तंड म्हणतात, काय लोक आहात तुम्ही? एवढं ऐनवेळेस तुमच्या मदतीला धावून आलो मी. ऐनवेळेस तुमच्यासाठी वाजवलं मी आणि आत्ता माझा मेहनताना द्यायला नाही म्हणता तुम्ही? कसा पावेल गणपती अशाने? आप्पा म्हणतात, ते आम्ही आमचं बघून घेऊ. रंजी म्हणते, अहो मी काय म्हणते, गणपतीच्या आगमनाचा दिवस आहे, कशाला नाट लावताय? देऊन टाका पैसे. आप्पा म्हणतात, पैसे काय झाडाला लागतात वय? मग सांग तुझ्या पोराला देऊन टाकायला. सुधा म्हणतो, ओ मी गणपती आणला असता तर दिले असते मी पैसे. रंजी म्हणते, सुद्या देऊन टाक बाबा पैसे, काय वैतागे. सुधाकर म्हणतो, माझ्याकडे जेवढे असतील ना तेवढे देईल मी. गोपाळ गणपती उचलतो आणि सुधाकर म्हणतो, हे घे 500 रुपये. मार्तंड म्हणतो, 1500 रुपये द्या. आप्पा म्हणतात, तुला कोणी सांगितलं रे शहाणपणा करायला? चल, काय पैसे देणार नाही. गोपाळ म्हणतो, आप्पा का वाद घालता त्यांच्याबरोबर? अहो किती चांगलं वाजवलं त्यांनी, त्यांची कला दिसून येते. आज तर त्यांचा दिवस आहे, त्यांना पैसे मिळालेच पाहिजे. हो दादा, इकडून ह्या खिशात पैसे तुमच्या हाताने घ्या. मार्तंड त्याच्या खिशात हात घालतात आणि पैसे काढून मोजतात आणि म्हणतात, 1500 रुपये मिळाले फक्त. गोपाळ हसायला लागतो. मार्तंड म्हणतात, भले माणूस दिसता तुम्ही, इतरांचे कष्ट, कलेची किंमत आहे तुम्हाला, जाण ठेवता तुम्ही, माणसासारखे वागा. देव बरोबर ना? तो जायला लागतो. गोपाळ म्हणतो, ह्या गावातले दिसत नाही तुम्ही? नाही म्हणजे पहिल्यांदाच ह्या गावात बघतोय तुम्हाला. जामकर म्हणतात, नवीन आहे ह्या गावात मी, साफसफाई करायला आलो. सगळे शॉकून बघत असतात. जामकर म्हणतात, गंमत केली मी, अधूनमधून अशी गंमत करत असतो. होईल लवकरच भेट. आता मात्र गोपाळ चांगलाच हादरतो. आर्याला सारखं आठवतं तिने गोपाळला मिठी मारलेली, कारण ती स्वतःची कहाणी सांगायला लागते आणि तेवढ्यात पाल पडते. ती आता घाबरते आणि गोपाळला मिठी मारते. आता मनातून गोपाळ खूप खुश होतो आणि म्हणतो, चला पालीबाई आता बाहेर चला. आर्या मॅडमला भीती वाटते. यामुळे आर्याला वाटत असतं की गोपाळ तिची खूप काळजी घेतो.